नमस्कार मित्रांनो, माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण बनवणार आहे मूग डोसा. त्यासाठी मी रात्रीच मूग भिजत घातलेले आहेत. थोडे तांदूळही घातले होते. मी हे तयारी रात्रीच केलेली. रात्रीच तांदूळ आणि मूग भिजू घातले होते. नंतर ते मिक्सरच्या भांड्यात घेतले. मूग स्वच्छ धुतले आणि नंतर मूग घेतले 1 वाटी आणि त्यामध्ये थोडेसे तांदूळ घातलेले आहेत. त्यामध्ये अद्रकचा तुकडा, लसूणच्या काही पाकळ्या आणि कोथिंबीर असं त्यामध्ये घालून घेतलेले आहे. आणि ते आता आपण मिक्सरला लावून एकदम त्याचं बारीक वाटण करून घेणार आहोत. जसं आपण इडली डोशासाठी पीठ बनवतो ना, तसं ते बारीक करून घेणार आहोत. पण लगेच ते पीठ बारीक झाल्यानंतर लगेच त्याचे आपण 5 ते 10 मिनटामध्ये डोसे बनवणार आहोत. बघा किती बारीक केलंय मी ते पीठ. आता आपण गॅसवर तवा ठेवूयात. तवा गरम झाला की नाही चेक केल्यानंतर मी त्यावर डोशाचं पीठ घालणार आहे. बघा माझं डोशाचं पीठ मी रात्रभर फक्त मूग आणि तांदूळ भिजू घातले होते. नंतर 5 मिनिटात डोसा करायला घेतलेला आहे. किती छान डोसा कुरकुरीत बनलाय बघा. आता तव्यावर बघा किती पसरतोय. पण हा डोसा खायला एकदम पौष्टिक पण असतो. लहान मुलांना तर भरपूर आवडतो. बघा किती छान दिसतोय ना. हा डोसा कुरकुरीत होतो. ह्या डोशाला त्यानंतर तो पलटून घ्यायचा आहे. ते बघा किती छान जाळी आली आहे. बघितलं का तुम्ही? इडली डोशाचं पीठ किती म्हणजे 6-7 घंटे भिजवता, त्यानंतर ते परत बारीक करून भिजत ठेवता, तरी इतका छान डोसा बनत नाही. हा बघा 5च मिनिटात किती छान डोसा बनलेला आहे. किती जाळी आलेली बघा. तुम्ही पण एकदा ट्राय करा ही रेसिपी. बघा किती छान आहे. त्यानंतर मी दुसऱ्या तव्यावर एक डोसा टाकलेला. त्याच्यावर कांदा टोमॅटो घालून लहान मुलांसाठी बनवलेला आहे हा डोसा. प्लेन डोसा पण खाऊ शकतात लहान मुलं आणि ज्यांना असं कांदा टोमॅटो घालून करायचं आहे ते पण करू शकतात. त्यासोबत चीज घातलं तरी चालतं. माझ्याकडं नव्हतं म्हणून मी नाही घातलं. चीज घातल्यावर तर अजून टेस्टी लागतो. बघा किती जाळी आली आहे माझ्या डोशाला. हा डोसा आपण लहान मुलांना टिफिनमध्ये पण देऊ शकतो. लहान मुलांसाठी हा पौष्टिक आहे. लहान मुलं खाण्याला जरा नखरे करतात ना, तर बघा किती छान आहे हा डोसा.